ठाण्यातील वर्तकनगर येथील साईनाथ मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सोन्याचे सिंहासन भक्तार्पण। वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा भव्य वर्धापन दिन सोहळा आजपासून उत्साहात सुरुवात। श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा दिनांक 5 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे। उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे 6 वाजता आमदार संजय केळकर यांनी सपत्नीक साईबाबांच्या मूर्तीची यथासांग पूजा केली। त्यावेळी साईबाबांना दूध, दही, अत्तराने स्नान घालून भरजरी वस्त्र, शाल परिधान करण्यात आले। त्यानंतर सोन्याचे सिंहासन व सोन्याच्या गाभाऱ्याचे भक्तार्पण सर्व साई भक्तांच्या उपस्थितीत आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मंत्र उच्चारात करण्यात आले। यावेळी त्यांच्यासोबत केळकर यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नैबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नैबागकर हरिमाळी, समितीचे उपाध्यक्ष अशोक सुर्वे आणि अशोक हिरानंदानी, खजिनदार बबन बोबडे, सचिव सुरेश महाडे, उपसचिव विकास झगडे, कार्याध्यक्ष मंगेश नैबागकर, विश्वस्त हरिमाळी, अपर्णा जाधव, प्रवीण रोठे, विश्वस्त नंदकुमार साळवी व संस्थेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तर उत्सवादरम्यान आज विष्णू याग यज्ञ, लाडू प्रसाद वाटप करण्यात आले। उत्सवाबद्दल अधिक माहिती आमदार संजय केळकर, संस्थापक अध्यक्ष बळीराम नैबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नैबागकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। वर्तकनगर येथील साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून हे 37वे वर्ष आहे वर्धापन दिनाचं आणि आजपासून हा उत्सव सुरू झाला आहे। 3 दिवस वर्धापन दिन साजरा होणार आहे। आज महापूजा होऊन विशेष म्हणजे सुवर्ण सिंहासन आणि त्याचं अर्पण या ठिकाणी आज सकाळी करण्यात आलं। पूजाविधी झाला। बळीभाई नैबागकर, मंगेश नैबागकर, त्यांची आमची सगळी त्यांच्याबरोबरची टीम ही गेली 37 वर्ष ही सेवा करतायत, बाबांची सेवा करतायत, यांची जनता जनार्दनाची सेवा करतायत। आणि खरं म्हणजे या ठिकाणी लाखो लोक दरवर्षी दर्शनासाठी येतात। प्रति शिर्डी म्हणून हे स्थान जे आहे ते अत्यंत पवित्र पण आहे आणि या ठिकाणी खूप लोक भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी येतात। खरं म्हणजे भक्तीतूनच शक्ती मिळते आणि ही शक्ती प्राप्त करण्याकरता आम्ही देखील या ठिकाणी आलो आहोत। जनकल्याणासाठी, जनतेला विकासाकडे नेण्यासाठी, या शहराचा आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा आणि इथली जनता जनार्दन 12 कोटी जनता सुखी समृद्ध राहावी याकरता ही भक्ती आणि बाबांनी शक्ती दिली आहे आणि या माध्यमातून सर्वांचं कल्याण हो अशा प्रकारची भावना या महापूजेच्या निमित्ताने देखील मी व्यक्त करतो। गणांना मी निश्चितच सांगेन की आपली भूमीच मुळामध्ये पवित्र भूमी आहे। ही संतांची भूमी आहे, देवदेवतांची भूमी आहे, महापुरुषांची भूमी आहे आणि त्याच्यामुळे भक्तांना मी आवर्जून सांगेन की या भक्तीतूनच तुम्हाला बळ मिळणार आहे आणि हे राष्ट्र जे आहे हे जगामध्ये पुढे नेण्याच्या करता आपापल्या भागामध्ये, आपापल्या ठिकाणी या भक्तीतून आपण शक्ती प्राप्त करा आणि या बळाच्या माध्यमातून स्वतःच्या बरोबरच जनतेचा आणि सर्व परिसराचा देखील उत्कर्ष करा, विकास करा असं देखील मी भक्तांना आवाहन करेन। आज प्रथम एवढंच सांगेन की 37वा वर्धापन दिन वर्तकनगरमध्ये साईबाबांचा साजरा करण्यात येत आहे आणि ह्या उत्सवाला विशेष म्हणजे बाबांचं सिंहासन सुवर्णमय करण्याचा संकल्प तो केला आणि तो आज पूर्ण झाला आणि या सुवर्ण सिंहासनाचं जे उद्घाटन किंवा ते पूजा अर्चाची आमचे लोकार्पण आमचे आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या हस्ते झालं। त्याबद्दल मला तर खूप आनंद आहे। आमचं सर्व विश्वस्त मंडळ त्यांच्या एक वेगळ्या तऱ्हेने ऋणी आहे आणि त्यांचा जो आम्हाला मार्गदर्शन मिळते त्यांनी जो आज लोकार्पणासाठी इथे आपला वेळ दिलेला सपत्नीक याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो
आणि आता लाखो लोक भक्त येतील संध्याकाळपर्यंत. आज सकाळी 6 वाजता पूजेला सुरुवात झाली आणि 9-9:30 वाजले तरी साहेब ह्या कार्यक्रमात उपस्थित राहून आपला वेळ त्यांनी दिलेला आहे. याबद्दल मी त्यांचे माझ्या विश्वस्त मंडळातर्फे आभार मानतो. आज 37व्या वर्धापन दिनानिमित्त साईनाथ सेवा समितीचा आपण पाहिला असेल सुवर्ण सिंहासनाचा लोकार्पण सोहळा चालू झाला आणि यापुढे आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीभाई नैबकर आणि आमच्या सर्व ट्रस्टीची अशी धारणा आहे की आम्हाला ह्या ठिकाणी नुसतं सुवर्ण सिंहासन न होता चांगल्या प्रकारे एक शाळा देखील भाईंच्या माध्यमातून बळीभाईंच्या माध्यमातून शाळेचा पण संकल्प आहे. नुसतं मंदिर काय वरती कळस देखील आम्हाला सोन्याचा करायचा आहे आणि ह्या देवळाच्या साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून गोरगरिबांना वैद्यकीय मदत कशी मिळेल, शाळेला शिक्षणाच्या बाबतीमध्ये असे अनेक उपक्रम साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी व्हावी अशी साई चरणी आजच्या मितीस प्रार्थना करतो. श्री साईनाथ सेवा समितीचा हा 37वा वर्धापन दिन असून हा संपूर्ण कार्यक्रम आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बळीभाई नैबातकर तसेच आमचे प्रमुख सल्लागार आमदार श्री संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून साधारण आज दिनांक 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर हा कार्यक्रम होणार असून आज दिनांक 5 रोजी श्री साईबाबांचे आज सोन्याचे सिंहासन व संपूर्ण गाभारा हा आज लोकांसाठी दर्शनासाठी अर्पण केलेला आहे. यासाठी प्रमुख आज संपूर्ण पूजा आमदार श्री संजयजी केळकर साहेब यांच्या हस्ते आज करण्यात आली. त्या पूजेच्या वेळी असंख्य भक्तगण आज मंदिरामध्ये उपस्थित होते. अशा प्रकारे हे जे सिंहासन बनवण्यात आले त्या सिंहासनाला सर्व लोकांनी जे सुवर्ण दान केले त्या दानातून आपण हे सिंहासन व संपूर्ण गाभारा सुशोभीकरण केला. खरं म्हटलं तर हा वर्तकनगर परिसर हा एक सर्वसामान्य म्हणजे कामगार वस्तीचा प्रभाग आहे, संपूर्ण वस्ती आहे. या वस्तीमध्ये आज आमच्या श्री साईनाथ सेवा समितीने जे आमच्याकडे दान आलं त्या सुवर्णरूपी दानातून आज हा गाभारा आणि साईबाबांसाठी सुवर्ण सिंहासन तयार केलं. हा लोकांचा विश्वास होता. ह्या लोकांच्या विश्वासामुळे जे आम्ही आज सुवर्ण सिंहासन बनवलं, आज आमचं संपूर्ण विश्वस्त मंडळ सर्व साई भक्तांचे आभार मानत आहे. अशा प्रकारे जर आम्हाला साई भक्तांनी नेहमीच सदैव साथ दिली तर या साई मंदिराचा आम्ही उद्या सुवर्ण कलश केल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व भक्तांच्या मार्फत मी तुमच्या चॅनलच्या मार्फत मी सर्वांना मी सांगत आहे. तसंच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आज आमचा जो कार्यक्रम सुरू आहे त्या सर्व कार्यक्रमासाठी लाखो भक्तांनी येथे यावं, दर्शन घ्यावं. दर्शन घेतल्यानंतर जे प्रसादरूपी लाडू जवळजवळ आज आपण हे लाडू आहे ना 18 टन लाडू बनवलेले आहेत. हे 18 टन लाडू म्हणजे त्याची संख्या जवळजवळ 5 ते 6 लाख संख्या लाडूची तयार झालेली आहे. प्रत्येक भक्त येणार त्याला आपण प्रत्येकी 2 लाडू विनामूल्य देण्यात येणार आहे. तसेच आज दिनांक 5 रोजी आत्ता सुमारे 9:30च्या सुमारास महाविष्णुयाग श्री विष्णुयाग जनहितार्थ आपण हा विष्णुयाग करणार आहोत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्यभरातील तहसीलदारांचे काम बंद. 28 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी मंगळवारी एक दिवस काम बंद आंदोलन पुकारले. सरकारने आदेश देऊनही ग्रेड पेची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ ठाण्यासह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी 5 डिसेंबर मंगळवारी रोजी एक दिवस काम बंद आंदोलन पुकारले. राज्यातील 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी होत आहेत. हे आंदोलन एक दिवसीय सामूहिक रजा घेणार असल्याने दाखले वितरणासह अन्य महसुली कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. मागण्या मान्य न झाल्यास 28 डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदार संघटनेची मागणी मान्य करून राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेड पे 4,800 रुपये वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली, परंतु अपर मुख्य सचिवांनी अद्याप अंमलबजावणी केली नसल्याचा दावा तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने केला आहे. तहसीलदार, नायब तहसीलदारांवर वेळोवेळी अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जातात, परंतु पगारवाढीच्या वेळी मात्र चालढकल केली जात आहे. त्यामुळेच काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सर्व तहसीलदार व नायब तहसीलदार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने दिली. मागणी मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा तहसीलदार युवराज बांगर आणि नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी दिला आहे. ग्रेड पे 4,800 नायब तहसीलदारांना ग्रेड पे 4,800 हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन. तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने आज एक दिवसीय रजा आंदोलन हे सुरू केलेलं आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की मागील 6 महिन्यापूर्वी एप्रिलमध्ये यामध्ये आम्ही जे नायब तहसीलदारांच्या ग्रेड पे बद्दलचा विषय होता त्याबद्दल आंदोलन केलं होतं की आज रोजी जो 4,300 ग्रेड पे आहे नायब तहसीलदारांचा, की राजपत्रित अधिकारी किंवा गॅजेटेड ऑफिसरचा त्यांना स्टेटस असून पण जो काही ग्रेड पे मिळतो तो इतर पदांच्या मानाने कमी आहे. त्यामुळे त्यांना 4,800 रुपयाचा ग्रेड पे मिळाला पाहिजे, की जेणेकरून जो क्लास 2चा स्टेटस आहे इतर डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांच्या लेवलचा हा ग्रेड पे असेल. आणि आपल्याला माहीतच असेल की ज्यावेळी आम्ही प्रशासकीय कामं करत असतो त्यावेळी जे काही अधिकाऱ्यांच्या सोबत कामं करावी लागतात त्यावेळी हा ग्रेड पेचा विषय महत्त्वाचा ठरतोय. आणि त्या अनुषंगाने ही मागील बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे. गॅजेटेड ऑफिसरचा दर्जा मिळाला नायब तहसीलदारांना, परंतु ग्रेड पेचा जो काही स्केल आहे तो मिळाला नाही. आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहोत. आणि आपल्याला माहीतच आहे की लास्ट एप्रिलमध्ये ज्यावेळी आम्ही आंदोलन केलं त्यावेळी बऱ्यापैकी शासनाच्या वतीनं या मागणीला पाठिंबा दिला, मान्यता मिळाली. परंतु जो फायनल शासन निर्णय निघायला पाहिजे होता ग्रेड पेचा तो काय निघाला नाही.
कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला आला नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने एक दिवसीय रजा आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत. पुढे निश्चितपणे ही काय मागणी आहे ही मान्य होईलच, परंतु कुठेतरी एक आठवण करून देणं फार गरजेचं आहे, म्हणून आज या ठिकाणी हे आंदोलन होत आहे. शासनाच्या वतीने मान्य महसूल मंत्र्यांनी या बाबतीत अत्यंत पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिला होता. मान्य मुख्यमंत्री महोदयांनी पण मान्यता दिली होती. फायनान्समध्ये पण हा विषय गेला आणि त्याला पण मान्यता मिळाली, परंतु पुढे जे काय अंतिम निर्णय होणे गरजेचं असते तो अंतिम निर्णय काय बाहेर आलेला नाही किंवा त्या स्वरूपाचा GR तो अजून निघालेला नाही. त्यामुळे या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. 28 डिसेंबर पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यानुसार पुढे त्याची दिशा ठरवली जाईल. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेच्या 4थ्या दिवशी मान्यवरांची उपस्थिती. ठाण्यातील रेमंड मैदान येथील स्वर्गीय आनंद दिघे क्रीडा नगरीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विठ्ठल क्रीडा मंडळ व प्रशांत जाधवर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 50वी सुवर्ण महोत्सवी मुख्यमंत्री चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, माजी खासदार संजीव नाईक, माजी नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेवक भरत चव्हाण, नारायण पवार, ठाणे तहसीलदार युवराज बांगर, धनंजय सिंग, कृष्णा पाटील, डॉक्टर अमोल गीते, जयेंद्र कोळी, किरण मणेरा उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा कार्यक्रमचे आयोजक प्रशांत जाधवर, सल्लागार ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, माजी नगरसेविका राधाबाई जाधवर आदींच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आले. या सामन्यात मुंबई उपनगर पश्चिम संघाने पूर्व संघाला पराभवाचा धक्का देत कुमारांच्या सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. अन्य लढतीत पुणे ग्रामीणच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दाय साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नावानं हा जो खास करून कबड्डीच्या इतिहासामधला आणि मला असं वाटतं की अनेक आयोजनं होत असतात, परंतु हे आयोजन फारच आगळं वेगळं आहे. एका उंचीला कबड्डी या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. मी हनुमंतराव जगदाळे साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो की कुमार गटातील अशा पद्धतीच्या स्पर्धा क्वचितच होत असतात आणि याच्यातून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. मला विश्वास आहे की हा महाराष्ट्राचा संघ पूर्ण भारतभरामध्ये आपल्या महाराष्ट्राचा डंका पिटवेल आणि भविष्यात येणाऱ्या अनेक स्पर्धांमधून चांगल्या ऊर्जा निर्माण करून कुमारी आणि कुमार ह्या गटातील विजय प्राप्त करतील असा मी विश्वास व्यक्त करतो. आणि सर्व ठाणेकरांना सांगेन की ह्या स्पर्धा बघण्यासाठी आपण यायला पाहिजे, कारण अशा स्पर्धा फार कमी स्वरामध्ये या ठिकाणी होत असतात. आपण याचा नक्कीच आनंदही घेतला पाहिजे आणि या सर्व खेळाडूंचं प्रोत्साहन सुद्धा या ठिकाणी केलं पाहिजे. कबड्डी म्हटलं मी कालच्या निवडणुकांच्या एकंदरीत जे काही विजयाचा आलेख तुम्ही बघितला, मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं विकास गंगा ही देशाच्या काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन गेलेल्या आहेत. असं कुठला वर्ग आहे ज्याला या गोष्टीची जाणीव नाही आणि म्हणून लोकांनी अनेक असे आराखडे बांधले होते, लोकांनी ते आराखडे सर्व फेल झाले. मोदी साहेबांनी करून दाखवलेलं आहे आणि विकासाच्या रूपानं या गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत. त्याच्यामुळे कबड्डीचा पकड मजबूत आहे. आपल्याला बघायला मिळेल की येणाऱ्या राजकीय खेळामध्ये अनेक लोक चित आणि पटही होतील आणि भारतीय जनता पक्ष आणि आमचे दोन्ही मित्र पक्ष हे मोठ्या संख्येनं भारताची विकासाच्या पुढच्या पर्वासाठी लागू होतील.